मुलांनो, आपण पहिलं चॅप्टर पाहिलेलो आहोत. आता आपल्याला वाचन सुद्धा आलं पाहिजे आणि यासाठी मी वाचन करणार आहे. पट्टीकडे माझं लक्ष द्या आणि कानाने व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन तुम्ही ऐका आणि नंतर तुम्हाला रीडिंग करायचं आहे. ओके, आपण रीडिंग करता करता पुन्हा काही गोष्टी रिमाइंड करूयात, रिव्हिजन करूयात आणि एक्झरसाइज बद्दल, आन्सर बद्दल आपण डिस्कशन करूया. मी तुम्हाला गाईड करते. पहा, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. ओके, एअर, वॉटर अँड लँड. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. ऑब्झर्व द पिक्चर अलोंगसाइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. लक्षात आलं? सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि आन्सर द्या. फर्स्ट, वेअर डू वी सी द बर्ड्स. आपण पक्षी कोठे पाहतो? वेअर इज अ काऊ ग्रेझिंग. काऊ कोठे चरत आहे? लोकेट द ट्रीज अँड द रोड. रस्ते आणि झाडी कोठे आहेत? शोधा. व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम. नदी कोठून येते? हाऊ डज इट फ्लो. आणि ती कशी वाहते? वेअर इज द एरोप्लेन. विमान कोठे आहे? त्यानंतर 6वं क्वेश्चन, वेअर आर द फिश सीन. तुम्हाला मासे कोठे दिसत आहेत? ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग. म्हणजे होडी कोठे वाहत तरंगत आहे. पुढे, नॅचरल रिसोर्सेस. You can see that some things in the picture are in water, some on land, some in the sky. That is in the air. म्हणजे काही घटक हे आकाशात आहेत, काही जमिनीवर आहेत, काही पाण्यामध्ये आहेत. Thus, all things on the earth are associated with air, वॉटर अँड लँड. मग हे सारे घटक हवेशी, पाण्याशी, जमिनीशी रिलेटेड, असोसिएटेड म्हणजे संबंधित आहेत. आता पहा कसं आहे. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. आता तुम्हाला शब्द नवीन आला. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. अनुक्रम कसा आहे? एअरचं रिलेशन कशाशी आहे? पहा, इथं ॲटमॉस्फिअर, वॉटर हायड्रोस्फिअर आणि लँड लिथोस्फिअर म्हणून अनुक्रमे म्हटलेलं आहे. मोर एव्हर, डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these 3 spheres ऑफ द अर्थ. तर जमिनीवर ह्या तिघांनी काय केलेलं आहे? जागा व्यापलेली आहे. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व ज्या बाबी आहेत यांनी तसेच सजीवांनी हे 3ही आवरण व्यापलेले आहे. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy म्हणजे व्यापणे, are together called the biosphere. आता हा शब्द नवीन आला तुम्हाला. बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. म्हणजे या पृथ्वीवर जे काही सजीवांचा वावर आहे ते सारे आणि हे 3 घटक या साऱ्यांना मिळून म्हणायचं येस बायोस्फिअर. These spheres have formed on the earth naturally. म्हणजे हे जे स्पिअर्स आहेत की नाही तर हे नॅचरली बनलेले आहेत, निसर्गतः बनलेले आहेत. वी हॅव लर्न्ड ऑल धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. हे तुम्ही सारे मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. मग द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर. अरे पट्टी ठेवायची राहून गेली. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. म्हणजे काय? तर या पृथ्वीच्या सभोवताली ॲटमॉस्फिअर म्हणजे जे वातावरणाचा जो थर आहे
हवेचा जो थर आहे तो थर म्हणजेच काय आहे, पृथ्वीचे वातावरण. ओके, मग त्यामध्ये कशाचा समावेश होतो पहा. द सरफेस ऑफ द अर्थ कंप्राइज वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. मग या पृथ्वीवरचा जो भाग जो व्यापलेला आहे कशाने, वॉटरने आणि लँडने, हा भाग पृथ्वीचा पृष्ठभाग हा व्यापलेला आहे. ऑफ दीज द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट. लार्जर म्हणजे मोठा भाग, कशाने व्यापलेला आहे, हायड्रोस्फिअरने. दॅन द लिथोस्फिअर म्हणजे पृथ्वीवर लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणापेक्षा जास्त भाग हा हायड्रोस्फिअरने व्यापलेला आहे. फिगर 1.2 शोज द proportion of land and water on the earth surface. म्हणजे पृथ्वीचा पृष्ठाचा जो भाग आहे, कशाचा, भागाचे जे प्रमाण आहे जमिनीचे आणि पाण्याचे, ते प्रमाण ही आकृती तुम्हाला दर्शवते. लँड 29% आणि वॉटर 21%. म्हणजे वॉटरचा भाग हा मोर दॅन लँड. ओके, लँडपेक्षा पाण्याचा भाग हा जास्त व्यापलेला आहे. वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फ्रॉम ॲज रिसोर्सेस. आता हे नैसर्गिक जे घटक आहेत, नॅचरल कंपोनंट्स म्हणजे नैसर्गिक घटक आहेत, यांना आपण काय म्हणतो, सॉलिड स्थायू, लिक्विड द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू रूपामध्ये आपण त्यांना, त्या घटकांना पाहतो आणि यांचा आपल्याला उपयोग होत असतो. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये, वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. आता रिक्वायर्स म्हणजे गरजा, फुलफिल म्हणजे पूर्ण करण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. लेट अस नाउ स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल्स. हे जे 3 जे घटक आहेत त्याचा आपण डिटेल अभ्यास करूयात. त्यानंतर पेज नंबर 2 पहा. पेज नंबर 2 मध्ये काय आहे, कॅन यू रिकॉल, जरासं आठवतं का बघा तुम्हाला. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. या वातावरणाचे 5 घटक कोणते आहे, आपण जरा शिकवताना पाहिलेलो आहोत. याच्यामध्ये मग काय काय आहे पहा. एअर. आता एअर म्हणजे ॲटमॉस्फिअरचा भाग आहे. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स, या पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा जो थर आहे त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत तर पहा. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस म्हणजे इनर्ट म्हणजे निष्क्रिय वायू आहेत. नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. हे सारे हवेची नावं आहेत. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची बाष्प, डस्ट पार्टिकल्स धुळीचे कण. त्यानंतर पुढे द ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. हवेमध्ये जेवढं काही वायू आहेत त्या वायूच्या 80% जो भाग आहे तो ट्रोपोस्फिअर मध्ये वायू आहेत. म्हणजे एकूण वायूच्या 80% वायूचा भाग हा ट्रोपोस्फिअर मध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढे व्हाईल दिस प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. हे प्रमाण किती आहे, 100% 80% ट्रोपोस्फिअर मध्ये आणि 19% इज अबाउट 19% इन द स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. फर्दर मग त्याच्या पुढे जाऊन इन द मेझोस्फिअर अँड आयनोस्फिअर. मेझोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रपोर्शन. आता मेझोस्फिअर म्हणजे काय, मेझोस्फिअर म्हणजे दलांबर आणि आयनोस्फिअर म्हणजे आयनांबर. यांच्यामध्ये किती आहे प्रमाण,
त्यांच्यामध्ये बघा ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन द डिक्रीजिंग, कमी कमी होत जाते. आता राहिला किती 1%. 1%मध्ये मिझोस्फिअर आणि आयनोस्फिअर मध्ये कमी कमी होत जाते. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. आता एक्झिट आपण शब्द नेहमी अभ्यास वाचत असतो. एक्झिट म्हणजे बाहेर, आता इथं म्हणजे बाह्यांबर अँड बियॉन्ड म्हणजे त्याच्या मागे, बाह्यांबर आणि त्याच्या मागे कोणतेही गॅसेस आढळत नाहीत. पुढे यू कॅन सी दॅट एअर अ मिक्सर ऑफ सेव्हरल गॅसेस. हवा हे काय आहे? वायूंचे मिश्रण आहे. अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक काय आहेत? ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. हे वातावरण, पृथ्वीवर हे वातावरणाचे प्रमुख घटक आहेत म्हणजे हवा आहे. बिसाइड, या हवेच्या अजून बाजूला काय आहे? हवेबरोबरच बिसाइड these gases air also contains water vapor and dust particles. डस्ट पार्टिकल्स पण आहेत, धुलीकण पण आहेत आणि बाष्प पण आहेत. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decrease as we go higher and higher from the surface. आपण जसे जसे भूपृष्ठापासून उंच जातो तसतसे हवेचे प्रमाण काय होत जाते? कमी कमी होत जाते. That is, air becomes rare at higher altitudes. म्हणून पृथ्वीच्या उंचावर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला हवा कमी झालेली दिसते. पुढे द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स constituents of air and some of their uses are given here. गिवन हिअर म्हणजे या ठिकाणी त्या गॅसेसचे काही उपयोग दिलेले आहेत. अजून काही गॅसेस आहेत ते सुद्धा आपण इथे पाहूयात. या पिंक कलरच्या स्क्वेअर मध्ये आपल्याला इथे बॉक्स मध्ये पाहायला मिळते. तर हा तुमचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर पहा, एक्झरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे की नाही? कुठं आहे क्वेश्चन नंबर? सप्लाय वॉटर. क्वेश्चन नंबर 7C दिसत नाही का? ओके, क्वेश्चन नंबर 7C. वेअर आर द व्हेरियस what are the various constituents of air? Write their uses. म्हणजे हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत आणि त्यांचे युजेस लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सापडतं. ओके, म्हणून हे व्यवस्थित लिहायचं आणि समजून घ्यायचं. काय आहे? नायट्रोजन. आता नायट्रोजन हे काय आहे? हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. म्हणजे या ठिकाणी वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी काही प्रोटीन्सची, प्रथिनांची गरज असते. ते तयार करण्याचं कामी नायट्रोजन उपयोगाला येतात. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. म्हणजे अमोनियाच्या निर्मितीमध्ये सुद्धा नायट्रोजनचा वापर होतो. अँड इन एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टॉक. म्हणजे हवाबंद जे पदार्थ असतात, हे पदार्थ हवाबंद करण्यासाठी अमोनियाचा वापर होतो. त्यानंतर पुढे ऑक्सिजन, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कॉम्ब्युशन. म्हणजे ज्वलनासाठी, नवीन शब्द आलेला आहे कॉम्ब्युशन, ज्वलन, ज्वलनासाठी, रेस्पिरेशन श्वसनासाठी नेसेसरी आहे. नेसेसरी म्हणजे नीड, गरजेचे आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. Plants use it for producing their food. Used in fire extinguishers. पहा, आता हा शब्द तुम्हाला नवीन आलेला आहे. ओके,
कसा वाचायचा हा शब्द? अग्निशामक नळकांड्या. एक्झिटिंग, एक्झिटिंग. त्यानंतर विशर्स, विशर्स, UISHE एक्झिटिंग विशर्स म्हणजे अग्निशामक नळकांड्या. आग लागल्यानंतर ती गाडी येते का नाही, तर आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. त्यानंतर आहे ऑर्गॉन. ऑर्गॉनचा वापर कुठे करतात? युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स. आता तुम्हाला बऱ्यापैकी मिनिंग होत आहे, मी पुन्हा मराठी करत नाही. हेलियम, युज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. म्हणजे आता इथं नवीन आलेलं आहे तुम्हाला. तर लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये याचा वापर केला जातो. निऑन, युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. रस्त्यावरचे जे लाईट असतात, जाहिरातीचे बोर्ड असतात, ते डेकोरेट करण्यासाठी निऑन या वायूचा उपयोग होतो. क्रिप्टॉन, युज्ड इन फ्ल्युरोसेंट ट्यूब्स. आपल्या घरामध्ये जे ट्यूब्स असतात की नाही फ्ल्युरोसेंट, त्याचा त्यामध्ये याचा वापर होतो. झेनॉन, युज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी जी केली जाते त्याचा फ्लॅश पाडण्यासाठी या झेनॉनचा वापर होतो. ओके. त्यानंतर आपण पुढे जे आहे पुढचं वाचन हे करूयात आपण. ओके. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं पहा? द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेनिंग ड्यू द बॅलन्स बिटवीन various gases and other constituents of air. म्हणजे हवेमधील जे वेगवेगळे घटक आहेत आणि वायू आहेत त्यांच्या समतोलामुळे पृथ्वीवर सजीव टिकून आहे. म्हणजे आपण याचं रक्षण करायचं, एअर पोल्युशन होऊ द्यायचं नाही. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण ही एक महत्वाची काय आहे? चाळणी आहे. इट इज allows the light and heat of the sun and reach the earth which is necessary for life. म्हणजे आपल्या जीवनासाठी पृथ्वीवर जे सूर्याचे उष्णता आणि प्रकाश येतो ते प्रकाश पोचवण्याचं काम ॲटमॉस्फिअर करतं. बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. त्याचबरोबर पृथ्वीवर जे आपल्याला हार्मफुल म्हणजे घातक घटक जे असतात ते घटक थांबवण्यासाठी सुद्धा या वातावरणाचा उपयोग होतो. इट इज इन हे काय आहे? ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्यूस्ड. हे कशाची निर्मिती करतात? धुके, पाऊस, रेन यांची निर्मिती या ॲटमॉस्फिअरमुळे होते. समजलं? ओके. आपण पुढचं आता घरी तुम्हाला हे वाचायचं आहे आणि मिनिंग करून घ्यायचं